त्यांच्याशी बोलत होते आणि आम्हाला माझ्या मते 10 टेम्परेचर होतं फक्त दिल्लीला. ह्या टेम्परेचरमध्ये आम्हाला घाम सुटत होता इतक्या थंडीत. आणि ते प्रश्न ऐकून आम्ही बिथरलो. आता इतके हे विचारताना आणि आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्हाला एकही शब्द ते म्हटले की आय एम अ स्पीचलेस. निशब्द अगदी. यस. 7 मिनिटं टाळ्या वाजवत होते प्रेक्षक सर. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या आपल्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्याचे आजचे अतिथी आहे मित्रांनो. एक असा संवेदनशील रंगकर्मी, एक सर्जनशील लेखक की ज्याला सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे, उत्तम जाण आहे आणि ते सगळं ते आशय विषय संपन्न असे विषय घेऊन तो समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि तितक्याच ताकदीचा कल्पक असा दिग्दर्शक आणि ज्याचा एकूणच प्रवास अत्यंत संघर्षमय आहे, खडतर असा प्रवास आहे, जो मूळचा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातला आहे मित्रांनो. तर आजच्या 201 लक्षात घ्या, आय रिपीट, एपिसोड क्रमांक 201 या भागाचा आपला अतिथी आहे रंगकर्मी हनुमान सुरवसे. नमस्कार हनुमान. आपलं मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद सर. मित्रांनो, बालरंगभूमीशी जडले नाते बघा. आजवर आपल्याकडे वेगवेगळ्या भागांमधनं अनेक बहुआयामी वैविध्यपूर्ण छंद असलेले असे सगळे छंदिष्ठ लोक इथं येऊन बोलले, त्यांची जर्नी त्यांनी मांडलेली आहे. पण आजचा विषय बालरंगभूमीशी निगडीत आहे. कारण हनुमान ज्या मातीतनं आलेला आहे तिकडचा जन्म आणि कर्मभूमी मात्र खान्देश, जळगाव आणि नूतन मराठा महाविद्यालयाचा तो माजी विद्यार्थी, एक हरहुन्नरी कलाकार आणि तितक्याच व्हर्सेटाईल असा आर्टिस्ट पण हनुमान आहे. तर हनुमान, पुन्हा तुझं स्वागत. आणि मला सांग की आपलं नाटक म्हणलं कुठलं घ्या किंवा बालनाट्य म्हटलं तर हे समाज मनाचा एक आरसा असतो. हो, नक्कीच. आणि ते मेक अँड बिलीव्ह या तंत्रानुसार ते होत असतं. हो हो, नाही का? हो. एक प्रयोगच असतो नाटकाचा सगळं. पण मग बालनाट्यच का? बालनाट्यच का? मला असं वाटतं की सर, बालनाट्य केल्यानंतर स्वतःला तपासता येतं. वा वा. आणि जेव्हा आपण स्वतःला तपासतो ना, अच्छा, तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठल्या खोलापर्यंत जाऊ शकतो. आपली कपॅसिटी आपल्याला ओळखता येते. आणि मला असं वाटतं की एक रंगकर्मी म्हणून प्रत्येक जण जेव्हा कुठलेही क्षेत्र जेव्हा निवडतो, त्या निवडत असताना त्याला त्याची स्वतःची कपॅसिटी माहीत असणं खूप जास्त महत्त्वाची असते. आणि ती तपासण्याकरता तुम्हाला म्हणजे एक नाट्यक्षेत्रामध्ये तरी किमान एक बालनाट्य तुम्हाला करावं लागतंच. खरंय 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 खरंय. मग बालपणी काही वसा वारसा किंवा काही पार्श्वभूमी? काहीच नाही सर. 2007 साली मला आठवतं मी एका बालनाट्यात काम केलं होतं. त्याचं नाव होतं हमारा भारत महान. त्यासाठी मला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून पहिलं प्राइज मिळालं होतं, 101 रुपयाचं. आणि ते मी अजूनही सांभाळून ठेवलंय. खरंय खरंय. यस. आणि असा सगळा प्रवास आहे सर. पण तेव्हापासून म्हणजे घरचं बॅकग्राऊंड खूप असं काही चांगलं नाही नव्हतं, म्हणूनच मी इकडे शिकायला आलो. मी जेव्हा साधारण 10 महिन्याचा असू तेव्हा मी आजी आजोबांनी मला सांभाळलं. आणि असा माझा सगळा प्रवास सुरू झाला. नाटक ह्या सगळ्या गोष्टीचा कुठाच माझ्याकडे ठाव ठिकाणा नव्हता. पण अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमचे प्राध्यापक राज गुंगे यांच्यासोबत मी पहिलं बालनाट्य केलं. त्याचं नाव होतं हमारा भारत महान. आणि ती स्पर्धा होती कामगार कल्याण केंद्राची बालनाट्य स्पर्धा. आणि तिथून माझा हा प्रवास कुठेतरी सुरू झाला, मी असं म्हणेन. क्या बात आहे. यस सर. राजगुंगेंचं तू नाव घेतलं, ते त्याच मातीतले. हो हो हो. आणि त्यांची नेपथ्य रचना आणि ते सगळं रंगमंच मांडणी, ते स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे, म्हणजे चित्रकार उत्तम असल्यामुळे त्यांची जे स्टेज सगळे करायचे ते अद्भुत असायचं. हो हो. आणि त्यांच्या पदचिन्हांवर तू सुद्धा पुढे चाललेला आहे. हो सर. आणि मला एक तुझ्या सादरीकरणाचं आणि एकूणच या सगळ्या जर्नीचं वैशिष्ट्य हे आहे की तू बालनाट्य असो किंवा एकांकिका असो किंवा दीर्घांक अशी नाटकं असो,
कुठल्याही स्पर्धेसाठी केलेली म्हणून असेल, तू ते प्रत्येक ठिकाणी वास्तवाला भिडणारं, त्याच्या जवळ जाणारं, किंबहुना वास्तवदर्शीच संहिता निवडल्या, किंबहुना त्या खास लिहिल्यात पण तू. हो यस सर. उदाहरणार्थ हलगी सम्राट असेल, नक्की. आता ज्याचं ठिकठिकाणी चर्चा होते ते सुबन्या आणि मी असेल, आणि दिल्ली गाजवलेलं त्या हलगी राज्यनाट्य स्पर्धेत हलगी तर सगळ्याच ठिकाणी वाजलं. हो सर. अगदी नाणं खणखणीत असं तसं हलगी वाजली आपली, नाही का? तर दिल्लीचा अनुभव कसा सांगतो? दिल्लीचा अनुभव तसं सांगायला गेलं तर सर आमचा माझ्या मते 79वा प्रयोग होता. बरं 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 बरं. आणि आम्ही हलगी सम्राटचा प्रयोग थांबवणार होतो. अच्छा अच्छा. आणि असं कळालं की ब्लॅक पर्ल आर्ट्स नवी दिल्ली इथे एक संस्था आहे आणि ती अशा दीर्घांकाच्या स्पर्धा घेत असते, बहुभाषिक. उत्तराखंड, त्यानंतर पंजाब, हरियाणा, तामिळनाडू अशा ठिकाणून तिथे स्पर्धक येणार होते. आणि आम्ही विचार केला की ट्राय तर करूयात, जाऊयात, दिल्ली बघायला मिळेल. आणि एक नाटकवाल्यासाठी NSD हे खूप मोठं, त्याला आपण म्हणतो की एक देवस्थान आहे. ते आम्हाला बघायचं होतं खरं तर. आणि आम्हाला स्वतःला तपासायला जात होतो दिल्लीमध्ये. आणि गेलो आणि आमच्याकडे एक पत्र्याची पेटी होती. पत्र्याची पेटी घेऊन गेलो ना, आम्हाला असं लोक म्हणे क्या साफसफाई करने के लिए आए हो क्या? नाही, नाटक करना है. तसं आम्हाला असं बोलले. आम्ही संध्याकाळी 6:30ला प्रयोग सुरू केला. सर NSDचे 3 लोक परीक्षक होते तिथे. आणि आम्हाला जेव्हा आमचा परफॉर्मन्स आमच्या अगोदर एक परफॉर्मन्स सुरू होता, त्याचं नाव होतं शाकुंतलम. बरं बरं बरं. ते उडीसाचे लोक परफॉर्म करत होते. अच्छा. आणि त्यांच्यावर सुद्धा टीका टिप्पणी परीक्षक करत होती, त्यांच्याशी बोलत होते. आणि आम्हाला माझ्या मते 10 टेम्परेचर होतं फक्त दिल्लीला. ह्या टेम्परेचरमध्ये आम्हाला घाम सुटत होता इतक्या थंडीत. आणि ते प्रश्न ऐकून आम्ही बिथरलो. आता इतके हे विचारतात. आणि आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्हाला एकही शब्द ते म्हटले की आय एम अ स्पीचलेस. निशब्द अगदी. यस. 7 मिनिटं टाळ्या वाजवत होते प्रेक्षक सर. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे हे स्वतः कौतुक नाही करायसारखं, त्याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे परफॉर्मन्सच्या बेसवर म्हणूयात आपण, किंवा सगळ्याच ओव्हरऑल प्रवासातून. आणि आमचा 80वा प्रयोग 39 नाटकातून पहिला ठरला. क्या बात आहे. प्रादेशिक मराठी. यस. बहुत अच्छे. यस सर. म्हणजे तुम्ही मराठीचा झेंडा तिथे रोवला अक्षरशः, असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, मग हनुमान, ह्या सगळ्या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये एकूण बालनाट्य किती, एकांकिका किती, आणि आपल्या 2 अंकी नाटकं किती? सर मी आतापर्यंत 27 बालनाट्य लिहिली आहेत. वा, क्या बात आहे. एकांकिका 6 लिहिल्या आहेत, 2 अंकी नाटकं 4 लिहिली आहेत. असा सगळा प्रवास सुरू आहे सर. आणि मला स्वतःहून सांगावंसं वाटतं की मला असं वाटतं की नाटक हे समाजाचा आरसा आहे. आणि तो दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करून मी माझ्या रिअलिस्टिक परफॉर्मन्समध्ये म्हणा किंवा विषयाच्या निवडीत मी करत असतो. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. म्हणजे ड्रॅमॅटिक्स केलंच पाहिजे. मी तुझं मत मी फक्त पर्सनली विचारतोय की लौकिक अर्थाने तू कुठलं शास्त्रीय शिक्षण घेतलं नाही घेतलं, पण स्वतःला तपासत, क्षमता, त्या क्षमता विकसित करत जात आणि सगळ्या जाणीवांचा शोध घेत त्यातनं बोध घेत स्वतःला एनरिच करत हे सगळं तू सादर करतोय. आणि ते खरंच खूप चांगलं आहे. अशीच प्रोसेस असायला पाहिजे खरं. नक्कीच. राणी, मला एक अजून एक सांगावंसं वाटतं की दुसऱ्याचं बघितलं पाहिजे, दुसऱ्याचा आनंद पचवताही आला पाहिजे. आणि मुळात म्हणजे त्या आनंदात आपण काय शिकतोय, काय घेतोय, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आजकालच्या बऱ्याच ठिकाणी असं होत असतं सर, लोक बघत नाहीत दुसऱ्याचं काही. आणि मला असं वाटतं की ही टिप्पणी नाही आहे, ही मला वैयक्तिक सांगावंसं वाटतं की मी बघून खूप शिकलो आहे. म्हणजे पुस्तकातून वाचण्यापेक्षा म्हणतात की भरतमुनी आहेत, त्यांनी नाट्यशास्त्र लिहून ठेवलं. पण मला तरी किमान मला माहीत नव्हते भरतमुनी कोण आहे. आत्ताच्या काही काळात मला 5-6 वर्षापूर्वी माहीत पडलं. आणि तो प्रवास असा बघण्यातून शिकत आलो आहे आणि शिकतोय अजून सुद्धा सर. बहुत अच्छा. म्हणजे लर्निंग प्रोसेस ही आहे. येस सर. म्हणजे नाटकाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की बाबा ते एकतर ती जिवंत कला आहे, हो, सर्वसमावेशक. तसं पिक्चरचं नसतं, ते तुकड्यांचा तो आविष्कार असतो, त्याला रिटेक असतो. हां, त्याला रिटेक असतो. येस. नाटकाला रिटेक नाही, वन टेक आहे सगळं. येस. समोर रसिक आहेत, हो, त्यांना दिलं की तिकडून दाद मिळते, नाही तर ते पडतं पण. हो, म्हणजे चित्रपटात असंख्य चुका लपवता येतात, नाटकात नाही लपवता येत. नाही लपवतात. तसं कठीण पण आहे. म्हणजे हो, खूप कठीण आहे सर.
मग नाटकात करिअर किंवा प्रोफेशन, कारण नाटक ही कला पण आहे, हो, yes, ते sir. शास्त्र पण आहे, Yes, sir. आणि अलीकडच्या काळात त्याला प्रोफेशन म्हणून सुद्धा मान्यता हो, मिळालेली हो, आहे. आहेच. तर हे सगळं करत असताना आपल्याकडे बरेचसे असे काही ह्या क्षेत्रातले म्हणजे PG ज्यांनी केलेलं आहे, हो, पोस्ट हो, हो, ग्रॅज्युएशन, हो, पण हो. ते सुद्धा त्यांना तशी संधी हवी तशी नाही मिळत. मिळत नाही नाही. मिळत. तर ही खंत तुला तुझ्याही मनात असेल, खंत काय आहेच- सांगशील? आहेच सर, खंत तर आहेच. म्हणजे मुळात मला असं सांगावंसं वाटतं की हा सगळा प्रवास आपल्या सामान्य कुटुंबातून येणाऱ्या प्रत्येक मुलासाठी अवघड जातो सर. कारण की उपजीविकेचं साधन सोबत घेऊन आणि चित्रपट, नाटक या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन किमान मला असं वाटतं की आपल्यासारखे सामान्य लोक नाही बघत त्याच्याकडे. मी तरी मला असं वाटतं की शेतकऱ्याची भूमिका घेऊन पुढे चाललो आहे. आपण आपलं पीक लावायचं, एखादा हे कोणतरी येईल त्याला घेऊन जाईल, हा प्रवास सुरू ठेवायचा, मातीशी जुळून राहायचं, जितकं शिकवता येईल, जितकं शिकता येईल तेवढं शिकायचं, बस असं चाललंय. खूप चांगला थॉट आहे. म्हणजे आपण पेरते व्हायला शिकलं हो, पाहिजे, हो, हो, yes, आणि sir. पेरणी करून ते कल्टिवेट करणं, एक्झॅक्टली, मशागत करणं, आणि Yes. त्या पद्धतीने पुढे जाणं. हो, हो. बरं, बघ तू मी ही या सगळ्या तुझ्या जर्नीचा साक्षीदार मी पण आहे. तर अनेक कलावंतांना म्हणजे बालनाट्याच्या स्वरूपात संधी देत नंतर महाविद्यालयीन रंगभूमीमध्ये सुद्धा अनेक स्पर्धा करत खेळत तुझा सगळा गोतावळा वाढत चाललेला आहे. हो सर. काय सांगशील, म्हणजे तू कशी कलावंतांची निवड करतो? स्क्रिप्ट तूच लिहितोस, डिरेक्शन तुझं असतं, पण ते सगळं बाकीचं सगळं टीमवर्क जे आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2016 साली 16 पर्यंत असं म्हणूयात आपण, ओके. की माझ्याकडे महाविद्यालयाचा सपोर्ट नव्हता. अच्छा. 2017 पासून मला महाविद्यालय मिळालं. होय. आणि आदरणीय डॉक्टर लक्ष्मण प्रतापराव देशमुख आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य, यांचा खूप मला सपोर्ट आहे. या सपोर्टमुळेच हा प्रवास कुठेतरी सुखद होत चालला आहे असं मी म्हणेल माझ्या खडतड प्रवासातून. येस. आता 2016 पर्यंत मी बालनाट्य केली सर, कारण की त्याला पैसा कमी लागतो, आणि पैसा लागतोच, कमी लागतो असं म्हणूया, पण न लागत नाही असं म्हणत नाही, लागतोच पैसा. तर 16 नंतरचा जो माझा प्रवास सुरू झाला ना, तो मला सुखद वाटायला लागला. कारण की माझ्याकडे एक मोठं गार्डन होतं. गार्डन म्हणजे आमचं महाविद्यालय, Yes. आणि त्याच्यात असंख्य मुलं खेळायला येतात, आणि त्या मुलांची निवड मी याला काहीतरी चांगलं येतंय तर आपण शोधूया त्याला, मग याला ट्राय करून बघितलं. मुलं मुली साधारणतः आतापर्यंतच्या प्रवासात सर 200हून अधिक मुलं माझ्या सोबत काम करून गेलेत. वा 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 वा, छान. बरं, मग महाविद्यालयीन रंगभूमी आणि त्यातही माइलस्टोन ठरणारी आपली राज्यनाट्य स्पर्धा. येस सर. त्या राज्यनाट्य स्पर्धेने एक रंगकर्मी म्हणून तू आणि तुझ्या साथीदारांना नेमकं काय दिलंय? राज्यनाट्य स्पर्धेचा प्रवास खूप मोठा आहे. म्हणजे माझ्या मते ही काहीतरी 61वी का 62वी स्पर्धा असेल. होय 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 ना? 62. हां. तर या सगळ्या 62 वर्षात राज्यनाट्य स्पर्धे, महाराष्ट्र शासनाच्या या स्पर्धेने असंख्य रंगकर्मी दिले, त्याला काउंट नाही. तर त्याच्यामधला मी छोटासा कुठेतरी कोपरा असेल असं मी स्वतःला समजेल. आणि राज्यनाट्य स्पर्धा ही तपासण्यासाठीच आहे. आपण म्हणजे बऱ्याच लोकांचा समज असेल, गैरसमज असेल, मला माहीत नाही, की राज्यनाट्य स्पर्धेला बक्षीस मिळालं की तो रंगकर्मी खूप छान मोठा असतो. तर माझ्या मते मला असं वाटतं की मी तिथे गेल्यानंतर माणूस स्वतःला तपासतो, परीक्षक त्यांचं काम करतात, ते त्यांचा निकाल लावून पुढे निघून जातात. पण मला असं वाटतं की माझं वैयक्तिक मत असेल ते कोणाला माहीत नाही, कुठल्याही स्पर्धेचा निकाल तुमची क्वालिटी ठरवू शकत नाही सर. तुमचं त्या क्षेत्रामधलं सातत्य आणि श्रम किंवा मेहनत हीच डिपेंड करते सगळ्या गोष्टीवर. आणि महाराष्ट्र राज्य एकमेव राज्य आहे की हो अशी स्पर्धा आयोजन करणार, दुसरीकडे असं होत नाही. माझ्या आयुष्यात राज्यनाट्याने काय दिलं तर मी एकच म्हणेल, माझ्या आयुष्यात राज्यनाट्याने मला कॉन्फिडन्स दिला. माझ्या आयुष्यात राज्यनाट्याने मला नाटक कसं जन्म घेतं या प्रोसेसमध्ये आणण्यासाठी किंवा येण्यासाठी प्रवृत्त केलं सर. हे वैयक्तिक माझं मत आहे. येस 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 येस. बरं, बघ तू तुझ्या काही गाजलेल्या यशस्वी विजेत्या ठरलेल्या विविध स्पर्धा, अशा ज्या नाट्यकृती आहेत, अलगीसारख्या किंवा अन्य सगळ्याच, तर त्याच्या आधी एकांकिका केल्यानंतर मग तू 2 अंकीकडे तू वळतोस. ही सगळं ते
ही प्रोसेस जी आहे ती तुला ती नेमकी एक लेखक म्हणून आणि तटस्थपणे त्याच्याकडे बघत असताना कशी वाटते? आता त्याचं विस्तारीकरण सोपं जातं की मुळात तो जर्म एखादा विषय आशय डोक्यात येणं, ते कथानक कथा बीज डोक्यात येणं आणि मग त्याचं सगळं ते कॅरेक्टरायझेशन आणि ते सगळं ते फील करणं, ते जगणं. हो, काय सांगशील याच्याबद्दल? सर मला असं वाटतं की जेव्हा एकांकिका लिहिली जाते तेव्हा विषय आपल्याकडे ठरलेला नसतो की ही एकांकिकाच होणार आहे का ही नाटक होणार आहे. माझं रफ वर्क असं असतं सर की एकांकिका करायची आहे की 2 अंकी करायचं हे मी ठरवत नाहीच कधीच. मला असं वाटतं की हा विषय इथे संपला पाहिजे, तो संपवून टाकतो आणि त्याचं ड्राफ्टिंग मी रेडी ठेवतो की दुसरं 2 अंकी आपल्याला करायचं आहे. विषय हा व्हास्ट आहे, हा होऊ शकतो. याच्यावर बरेच मला असं वाटतं की मी प्रश्न काढून ठेवत असतो की या एकांकिकेचा एंड जर नाटकाचा पहिला अंक संपत असेल तर, ह्या एकांकिकेचा एंड जर नाटकाचा पहिला प्रवेश असू शकतो तर, असे असंख्य प्रश्न स्वतःला विचारून मी ते ड्राफ्ट करून ठेवत असतो. आणि यदाकदाचित जर त्याचं नाटक करावंसं वाटलं तर मी लिहित असतो. पण एकांकिका करायला मला मजा येते. मुळात म्हणजे आता हलगी सम्राट लिहित असताना अगोदर मी बालनाट्य केलं सर त्याचं. काही लोकांनी सांगितलं की हे मोठ्यात कर, याचं खूप चांगलं हे होईल. मोठ्यात केलं. मोठ्यात केल्यानंतर आम्हाला 22व्या प्रयोगात कळलं की नाटकाचा एंड काय असू शकतो आणि 23व्या नाटकात आम्ही बदल केला. बरं. पहिले 17 प्रयोग एकांकिकेचे फसले आमचे, आम्हाला एकही पारितोषिक नाही. 22व्या प्रयोगानंतर हलगी सम्राट उस्मानाबादला 55 एकांकिकेतून दुसरी ठरली. वा. ते प्रयोग करत करत माणूस शिकत जातो आणि काय नेमकं ॲड करायचं, काय काढायचं, सगळं छान. म्हणजे हेच तर खरं परिपक्व होण्याचं लक्षण आहे. हां सर, नाटक म्हणजे काय तर प्रयोग करून बघणं होय. आणि त्याला प्रायोगिक रंगभूमिका आहे. म्हणजे प्रयोग करत राहा. वेगवेगळ्या नवनवीन म्हणजे शर्ट्स असतात, एक घालून बघितलं की आपण दुसरं बघतो, हे बी ट्राय करून. नवीन खूप घेतलेले असतात ना आपण, तर ट्राय करत गेलेलं पाहिजे. आम्हाला एंड सापडला, कधी सुरुवात सापडत नव्हती, सुरुवात सापडली, मध्य सापडत नव्हता. म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट या 3 स्तंभांवर नाटक टिकू नये आणि असंच झालं पाहिजे. असाच प्रवास असतो नाटकाचा, एकांकिकेचा कुठलाही. बरं, मग तू ह्या तिन्ही गोष्टी करत असतो, मी पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा. आणि ते तुला ते जमतात, पण सगळ्यांना ते जमत नाही. पण ते स्किल तुझ्याकडे आहे. तू उत्तम लेखक आहे, संवेदनशील, तू वास्तववादी, असं सगळं ते संहिता देणारा पण आहे. आणि हे करत असताना दिग्दर्शक पण तू आहेस. हो सर. आणि बऱ्याच वेळेला मध्यवर्ती भूमिका पण तू अतिशय भिडणाऱ्या अशा केलेल्या आहेत, गाजलेल्या अशा. तर हे या तिहेरी याच्यामध्ये तुला नेमकं कुठे रमतो? कुठलं आवडतं जास्त? मला अभिनय करायला आवडतो सर. वा. अभिनय करायला का आवडतं तर मला म्हणजे सुरुवातीला जेव्हा मला पारितोषिक मिळालं 2007 साली, तर आमचे मास्तर राज गोंगे सर यांनी मला, मी खूप मिरवलं ते बक्षीस. त्यांनी मला एक स्टेटमेंट केलं होतं की वपू काळ्यांचं एक वाक्य आहे म्हणे की कुठल्या कागदाच्या तुकड्याला जेव्हा अहंकार चिटकतो तेव्हा त्याचं सर्टिफिकेट होतं, ते होऊ देऊ नकोस. आणि मी त्या दिवसापासून ठरवलं की आपल्याला चांगला नट व्हायचं आहे. बहुत अच्छा. आणि मी हा सगळा आविर्भाव बाजूला टाकून मी आजही स्वतःचं बक्षीस घ्यायला कधी जात नाही लवकर. पण आनंद वाटतो की आपल्या कामाची पावती आपल्याला मिळते. पण मला असं वाटतं, सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आनंद क्षणापुरता असतो. आनंद जर धरून ठेवला तर त्याची माती होते. पुढचं काम तुम्हाला करता येत नाही. आपण गुंतून जातो त्या यशामध्ये. अच्छा. बरं, बघ आपल्या जळगावची बालरंगभूमी, आपला जसा विषय त्याच्याकडे आपण परत येऊया. हे बालरंगभूमीशी तुझं या सगळ्याच कुठल्याही गोष्टीच्या अगोदर जास्त घट्ट असं राहतं. आणि मुलांमध्ये त्यांना त्या पद्धतीचं करवून घेणं, त्यांच्याकडनं काढणं सगळं हे सोपं नाही आहे सर. तर काय सांगशील की इथली बालरंगभूमी, म्हणजे तुम्ही मला अतिशय म्हणजे हाताच्या 5 बोटांवर असे काही खूप नाही याच्यात, कमी लोक, फारच कमी लोक आहेत. तर मग काय सांगशील याच्या ही ऊर्जितावस्थेकडे, उन्नतावस्थेकडे जाण्यासाठी ही चळवळ बालरंगभूमीची काय केलं पाहिजे बरं नेमकं? सर, आता हा जो मी प्रश्न विचारला आहे तो खूप दिवसापासून सगळ्यांच्याच मनात असेल, पण तो उद्भवला नाही कधी. तर माझ्या मनात तर खतखत आहे खूप दिवसापासून की याच्याबद्दल काहीतरी चर्चासत्र घडावं. त्याच्याबद्दल काय करता येईल तर मी म्हणतो की मुलांना जे हवं आहे ना
ते द्या. बालनाट्यामध्ये सगळ्यात आता मुळात म्हणजे खूप मोठमोठ्या लोकांनी ज्यांनी बालनाट्य लिहिली आहेत, ज्यांची पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली आहे, पारखी सर आहेत. आता अशा लोकांनी जेव्हा त्यांची नाटकं लिहिली, नाटकं बसवली, विक्रम केला काही नाटकांचा, त्यांच्या हाताकडून बरंच मोठमोठी नटं घडली, अभिनेत्री अभिनेता आहेत, ते चित्रपटात काम करत आहेत. तर अजूनसुद्धा शोध लागलेला नाही आहे की नेमकं बालनाट्य म्हणजे काय. बरं. अच्छा. म्हणजे मला स्वतःला प्रश्न पडतो, पण मला असं वाटतं की ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळेल आणि प्रेक्षकाला आणि प्रेक्षक जेव्हा तुमचं नाटक बघत असताना स्वतःचा शोध घेईल तेव्हा ते नाटक परिपूर्ण असतं. आणि मुळात म्हणजे बालनाट्य आणि हा सगळा बालरंगभूमीचा प्रवास बघता आता सध्याच्या परिस्थितीत कार्यशाळा ही जी गोष्ट किंवा ही जी स्ट्रॅटर्जी चालू आहे मुलांना वळवण्याची, मुलांना काहीतरी रुजवण्याची, मला असं वाटतं की मुळात त्यांना ते करायचं आहे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. मुलांनी म्हणजे आता काय झालं आहे माहिती सर, स्क्रीनचा जमाना आहे, टेक्निकली खूप फास्ट झालो आहे आपण, आणि एखादा रील बघण्यातही माणसाला वेळ नाही, तो पटापटापटा स्क्रोल करून पुढे जातो आहे. तर मला असं वाटतं की ती आवड आणि निवड ह्या दोन गोष्टीचा फरक आपल्याला अजून सध्या शोधता आला पाहिजे. आणि हे सीझनल जे वर्कशॉप्स असतात ना काही दिवसांच्या, हो, उन्हाळी पावसाळी, त्याच्यात फक्त वर्करणी असं ओळख होते, तोंड ओळख, त्याच्यात अख्खं नाट्यशास्त्र कळत नाहीच नाही का. आणि लहान मुलांना नाट्यशास्त्राची गरजच नाहीये सर. लहान मुलांना तुम्ही खरं तर आनंद कुठे कुठे आहे, म्हणजे त्यांना नेमकं काय हवं असतं, आजी आजोबा, खेळणी, मग त्यांना ना मुळात नाटक ही जी कला आहे ना सर, आपण रुजवतो कशी त्यांच्यामध्ये, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यांना काय हवंय हे देतोय का, तर मुलं टिकतात किंवा थांबतात. बरं. वर्कशॉप मीही आता 4-5 वर्षापासून वर्कशॉप्स घेतोय नंदुरबार शहरामध्ये. असा तर हा पहाडी इलाका आहे. बरोबर. तिथल्या मुलांना नाट्य क्षेत्राकडे काय असतं, नाटक ह्या सगळ्या गोष्टीला काय माहीत नाहीये, पण त्यांना गमती जमती करायला मिळतात, आईबाबांपासून काहीतरी वेगळं करायला मिळतं ना, तर त्यासाठी ते वर्कशॉपला येतात. पण शेवटच्या दिवशी त्यांचा एक स्टेटमेंट असतं, बरं का सर, आम्हाला आनंद मिळाला. म्हणजे त्यांना भरतमुनी हे आपण सांगू शकतो, पण त्यांना ते माहीत नाही ना. त्यांना जे हवंय ते दिलं ना, ते आनंदाने राहतात आपल्यासोबत. खरंय ते. आणि मुळात ते म्हणजे मोबाईलपासून त्यांना लांब नेणं हे पण फार महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि ही क्रिएटिव्ह आहे ना शेवटी. एक्झॅक्टली. म्हणजे आधी साधा एखादा विषय देऊन ते इम्प्रोव्हाइज करायला सांगणं हे सुद्धा उत्तम टेक्निक आहे. सर महत्त्वाची गोष्ट अजून सांगावीशी वाटते की मैदानी खेळ बंद झाले आपल्याकडे. मैदानी खेळ बंद झाल्यामुळे 12 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक येऊ शकतो. खूप म्हणजे मला असं वाटतं चिंताजनक गोष्ट. म्हणजे का होत आहे हे, म्हणजे मुळात आपली जुनी पिढी, आजी आजोबा सगळे संपलेत का, नाही संपलेत ना. त्यांचं आपण अनुकरण करणंच विसरून गेलो आहे. मग मला असं म्हणायचं आहे की त्यांना तुम्ही वेळ, आई वडिलांनी तर वेळ दिलाच पाहिजे, पण प्रेशराईज किती करावं, किती स्पर्धा दिल्यात आपण त्यांच्या आयुष्यात. तर दिलंय, ही क्लास दिली, ती क्लास दिली, खूप दिलंय सर, रॅट रेस. एक्झॅक्टली. आणि त्यांना ना त्यांना काय हवंय ना तेच आपण विचारत नाही त्यांना. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो तिथे. बरोबर. मला असं वाटतं की बालनाट्य किंवा नाट्यकला याच्या आपण आता मला असं वाटतं सर की सेल्फ डेव्हलपमेंटसाठी खूप पैसा खर्च होतो. नाटक तुम्हाला फुकट शिकवतं ना, तर उभं करा, दाखवा त्यांना. बालनाट्य स्पर्धा होते तर त्यांना येऊन बसवत येते की असं असतं बाबा. करेक्ट. तर याच्या माध्यमातून मला असं वाटतं की ही चळवळ अजून रूढ होत जाईल. छान. बरं हनुमान, आता परवाचीच गोष्ट आहे, उत्कर्ष कलाविष्कारची भुसावळची, आपल्या अनिल कोष्टी आणि त्यांचे सगळे साथीदार ते दरवर्षी महोत्सव घेत असतात, खानदेश महोत्सव. बिलकुल. त्यात सुबन्या आणि ते हे माझा दीर्घांक मी सादर केला रविवारी, आणि उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांची दाद मिळाली प्रचंड. म्हणजे तुडुंब भरलेले ते नाट्यगृह, आणि ते संपल्यानंतर भावनाविवश झालेले असे सगळे प्रेक्षक रसिक, आणि त्यांनी खिशात हात घातला आणि उत्स्फूर्तपणे कसा तो एनरिच करणारा अनुभव होता. हे असं अनुभव कलाकाराच्या वाटेला फार कमी येतात, ते तुझ्या वाटेला आलेले. मुळात म्हणजे हौशी नाटकाला तर येतच नाही. राईट. लोक
म्हणजे आपण जी रंगकर्मी हाऊस म्हणून नाटक करतात ना सर, राईट, त्यांना हा व्यावसायिक दृष्टिकोन नसतोच ना. आणि काहीतरी कोणीतरी पैसे देतील बा, स्पर्धेपुरतं होतं, हाऊस भागली की संपला विषय. पण कालचा जो काही रविवारचा प्रसंग घडला आमच्यासोबत, मी अभिनय करताना रडत नाही कधी, पण मग तो प्रसंग पाहून रडलो सर मी. क्या बात. म्हणजे माझं खरंच नशीब असेल किंवा त्या नटराजाची कृपा असेल, त्याने इतकं प्रेम करणारं प्रेक्षकगृह आणि प्रेक्षक दिलं मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माननीय अनिल कोष्टी सर आणि उत्कर्ष कलाविष्कारचे सगळे पदाधिकारी यांचं मी खरंच या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी आपल्यासारख्या रंगकर्मींसाठी, ज्यांना नाटक करायची खूप आवड आहे आणि ते जगतात दर म्हणजे पूर्ण वर्षभर, अशांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आहे, तो म्हणजे खानदेश नाट्य महोत्सव. क्या बात. खरंच हे अप्रिशिएट करणारी बाब आहे सर. हो, आयोजन करणं सोपं नाही. नाही खरंच नाही. म्हणजे असं सुयोग्य आयोजन मी बघितलं नाही सर. बरं. यस, खरंच आहे. म्हणजे पण अजून एक मला बोलायचं आहे जरूर की असे महोत्सव भुसावळत होता, जळगावात होत नाही. ही थोडी शोकांतिका आहे. मला असं वाटतं एक्झॅक्टली व्हायला हवे त्या पद्धतीचे. यस. आणि मुळात म्हणजे ना, स्थानिक रंगकर्मींना, स्थानिक जे नवीन कलाकार आहेत, ज्यांना खरंच नाटक करावं असं वाटतंय, अशा लोकांना, पुणे मुंबईची लोक आहेत ना, ते व्यावसायिकच आहेत, त्यांना सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहे. मला असं म्हणायचं आहे की ज्यांना खरंच काहीच नाही हो सर, लाईट्स स्पर्धेच्या दिवशी पाहायला मिळतो, लेव्हल स्पर्धेच्या दिवशी पाहायला मिळते, अशा एक्झॅक्टली अशा लोकांना तुम्ही प्लॅटफॉर्म दिला ना, तर ते अजून मला असं ही गोष्ट प्रवृत्त करणारी ठरेल ना त्यांच्यासाठी. आणि मला असं वाटतं की आपण आपला माणूस मोठा केला पाहिजे, बस एवढंच. अगदी हो सर. मुद्द्याचं आणि तितकंच मोलाचं तू बोललेला आहेस. बरं बघ रसिक मित्रांनो, खरं तर आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि ही संवाद यात्रा जी आहे, एका हर हुन्नरी आणि ज्याचा प्रवासच मुळात आदर्श आहे आणि संघर्षमय आहे आणि खडतर पण आहे, पण त्याच्या पदचिन्हावर आपण नक्की चालायला शिकलं पाहिजे. मी त्यांना शेवटचा प्रश्न विचारणार आहे की हौशी रंगकर्मी जे ह्या क्षेत्रात येत आहेत, त्यांच्यासाठी नेमकं काय तू सांगशील? तो माझा प्रश्न नेहमीप्रमाणे असणारच आहे. पण आपण मित्रांनो, आपलं हे चॅनल जे आहे ते नक्की मोठ्या संख्येने बघा, आपल्या मित्रांनाही सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि कमेंट्स पण नक्की द्या. म्हणजे त्यानुसार आम्हाला काही चेंजेस आपल्या मौलिक सूचनेनुसार आम्हाला करता येईल. तेव्हा पुन्हा हनुमानकडे आपण वळूया. हनुमान, ह्या क्षेत्रामध्ये येऊ शकणारे किंवा ज्यांना हौस आहे इकडे यायचं आहे की असतात नाट्यवेडे, मुळातच मराठी माणूस हा चित्रपट वेडा आहे, नाट्यवेडा पण आहेच आहे. पण मग ते जसं तू म्हटलं की परिपक्व ह्या सगळ्या कॅनव्हासवर परिपक्व एक गुणी रंगकर्मी तयार व्हावा, याच्यासाठी काय पथ्य पाळलं पाहिजे मुख्य म्हणजे, आणि कसं वागलं पाहिजे? म्हणजे जे काही मित्र आणि मैत्रिणी या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी, म्हणजे मी खूप मोठा नाही आहे, मला फक्त एक जस्ट असं सांगायचं आहे की ए आणि बी प्लॅन सोबत ठेवून या क्षेत्राकडे बघा. कारण की सगळ्यांच्या नशिबी स्टार्स नसतात, सगळ्यांच्याच नशिबी मोठा कॅनव्हास नसतो, सगळ्यांच्याच नशिबी प्रसिद्धी नसते. फक्त हौस आणि व्यवसाय ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हौस भागते, मला असं वाटतं की भुकेचं सोंग होत नाही सर. ते भोगलं आहे. म्हणजे हा प्रवास साधा नाही आहे, कारण की आपण सगळं सोंग करू शकतो, पैसा आणि भूक याचं सोंग होऊ शकत नाही. तर खरंच शुभेच्छा आहे, ज्याच्याकडे स्किल आहे तो पुढे जाणारच आहे, त्याबद्दल वाद नाही. तसंच मी खरंच मला सांगावंसं वाटतं की माझाच सोबतचा रंगकर्मी सागर भंडकर, त्याने आत्ताच एक चित्रपट साईन केला आहे. गेल्या 12 वर्षापासून स्ट्रगल करतोय आणि आज पहिला म्हणजे आत्ता काही रियालिटी शोमध्ये पण तो चित्रपट तो साईन करतोय. ही अभिमानाची बाब आहे. पण त्याच्यासारखं सातत्य आणि जिद्द असेल तरच तुम्ही या क्षेत्राकडे बघावं, मी एवढंच सांगेल. आणि पुन्हा एकदा ए आणि बी प्लॅन सोबत असावा, प्रत्येक रंगकर्मीकडे असावा किंवा माणूस म्हणून प्रत्येकाकडे असावा, हे माझं वैयक्तिक मत आहे. खरंय. आणि यशाला शॉर्टकट नसतो. नाहीच सर, हे अधोरेखित केलेलं आहे. नाहीच. असं तू म्हणालास की परिश्रम, चिकाटी, जिद्द हे सगळं आवश्यकच आहे. हो सर. येस. तर हनुमान मित्रांनो, अतिशय म्हणजे खऱ्या अर्थाने
मोलाचा सल्ला रंगयात्री आपल्या हनुमानने आपल्याला दिलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की हा जो सगळा प्रवास आहे त्याच्यानुसार आपण आपल्या पद्धतीने काही पावलं तर टाकूया, म्हणजे नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी अचीव करता येईल मित्रांनो, नाही का? नक्कीच. हो. तर आपल्या बकेट लिस्टमध्ये व्यक्तिशःसुद्धा आणि टीम म्हणूनसुद्धा तुमच्या बकेट लिस्टमध्ये जे काही तुमचे स्वप्न आहेत, संकल्प आहेत, मानस आहे, बालरंगभूमी असेल, महाविद्यालयीन रंगभूमी असेल आणि व्यक्तिशः घडणं असेल, कारण नाटक एक निरंतर क्रिया आहे, प्रोसेस आहे, ते घडत राहिलं पाहिजे नाटक, असं जे आपण म्हणतो सगळे, त्याला अंत नाही. हां, त्याला अंत नाही. तर आपले सगळे संकल्प आपल्या बकेट लिस्टमधले पूर्ण होत अशी आमच्या संपूर्ण मल्हारच्या टीमच्या वतीने आपल्याला शुभेच्छा. सर धन्यवाद. तुमचेही आभार आणि मल्हार कम्युनिकेशन आणि हॉबीडोबिडू यांनी मला संधी दिली समाज माध्यमाची हितगुज करण्याची, त्याकरता तुमचे आभार, धन्यवाद. हॉबीडोबिडू आणि मल्हार कम्युनिकेशनचे मी आभार मानतो, मला इथे बोलवलं आणि अशा पद्धतीचे जे ब्रॉडकास्ट होत आहेत त्याच्याने आमच्यासारखे रंगकर्मी वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी त्यांचं नाव कमवलं आहे, हे आताच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये किंवा मग रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक याच्या माध्यमातून आम्ही मल्हार कम्युनिकेशन आम्हासारख्यांना पोहोचवतं आहे. हे खरंच खूप चांगला उपक्रम आहे आणि आम्हाला अशा नवनवीन संधी यांच्या माध्यमातून उपलब्ध होतील यासाठी सगळ्यांच्या मार्फत मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो मल्हार कम्युनिकेशनचे. थँक्यू सो मच.